नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबलाची चटणी। त्यासाठी आपण हे बोंबील चिरून घेतलेले आहेत, त्याचे मुंडके आणि शेपटी काढून घेतलेली आहे, असे स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे 2 कांदे आपण चिरून घेतलेले आहेत। आता हे ह्याला पीठ लावायचं आहे थोडं, आणि आपण पाणी गरम केलेलं आहे कोमट, त्या पाण्यात आपण हे धुवून घ्यायचे। पिठाच्या पाण्यात असं पीठ लावून हे बोंबील चांगले धुवून घ्यायचे। हे पाणी काढून टाकायचं, परत दुसऱ्या पाण्याने धुवायचे। बोंबलाची चटणी करण्यासाठी आपण कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। हे बोंबील धुवून घेतलेले आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत। कडक होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। अशा प्रकारे हे बोंबील सगळे आपण कडक तळून घेतलेले आहेत, काढून घ्यायचे दुसऱ्या प्लेटमध्ये। अशा प्रकारे आपण हे तळून घेतलेले एकदम कडक आणि क्रिस्पी झालेले आहेत हे। आता जे आपण कांदे तळून चिरून घेतले होते ते आपण यात कढईत टाकणार आहोत। त्याच तेलात आणि त्याच कढईत हा कांदा आपण चांगला लालसर परतून घेणार आहोत। आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसा झालेला आहे। फारच छान झालेला आहे। तुम्ही ही घरी रेसिपी ट्राय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।